प्रार्थना करूया। स्तुतीस आणि भयास योग्य असलेल्या आमच्या देवा, आम्ही तुझी स्तुती करतो आणि तुझा धन्यवाद करतो। गेले संबंध सप्ताहभर तू आम्हाला सांभाळलंस, सहाय्य केलंस, उत्तम प्रकारचं आरोग्य दिलंस आणि आमच्या जीवनामध्ये लागणारे सर्व प्रकारच्या गरजा तू पुरवल्यास। देवबापा, आम्हा सर्वांना तू सांभाळलंस आणि देवबापा तुझ्या कृपेने आणि तुझ्या दयेने तू आम्हाला चालवलंस, याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो। जीवन शांतीच्या सियान्या विक्रोळी मुंबई धर्मप्राण या मंडळीच्या द्वारे येशू दर्शन या मालिकेमध्ये देवबापा तू आम्हाला प्रत्येक शब्दाद्वारे देवबापा तुझ्या वचनाच्या द्वारे सहाय्य करत आहेस आणि तुझ्या वचनाच्या द्वारे बोलत आहेस आणि त्याद्वारे देवबापा तू आमच्यावर कृपा आणि दया करत आहेस, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो। आजचा शब्दवार प्रभू आम्ही तुझ्या पायाशी समर्पित करतो। जे तुझं वचन येणार आहे ते वचन आमच्या पावलाकरता दिवा आणि आमच्या मार्गावर प्रकाशाचं होऊ दे आणि आमचे मनचे विचार आणि आमचे ओठचे शब्द तू मान्य करून घे। या 40 दिवसामध्ये उपासमामध्ये आम्ही चालत असताना देवबापा सैतानाच्या सर्व डाव कुटील डाव पेचापासून आणि सैतानाच्या देवबापा परीक्षेपासून तू आमचा सर्वांचा देवबापा सांभाळ कर आणि जे जे दास तुझ्याकडे येतील येणार आहेत आणि तुझ्याकडे प्रार्थनेच्या द्वारे विनंती करणार आहेत, तुझ्या पायाजवळ बसणार आहेत, अशा प्रत्येक दासदासीला देवबापा तुझ्या देवबापा गौरवित सामर्थ्याने तू भर आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये देवबापा तुझ्या द्वारे देवबापा शांती, आनंद, कृपा आणि प्रीती तू सदैव राहू दे, अशी आम्ही तुला प्रार्थना करतो। तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावाने आम्ही मागतो, म्हणून तू ऐक, आमेन। माझ्या प्रिय बहिणींनो आणि भावांनो, जीवन शांतीच्या विक्रोळी सियान्या या मंडळीच्या द्वारे येशू दर्शन या मालिकेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आणि प्रार्थनेत जाण्यापूर्वी आणि देवाच्या वचनाकडे येण्यापूर्वी आपण गीतामधून काही प्रभूची स्तुती आणि धन्यवाद करण्यासाठी गीतातील काही कडवे गाऊया। ख्रिस्त माझा तारणार, मला वाटे प्रिय फार, येण्याप्रमाणे। ख्रिस्त माझा तारणार, मला वाटे प्रिय फार। ख्रिस्त माझा तारणार, मला वाटे प्रिय फार। ज्या ज्या वेळे होते दुःख, करता धावा देतो सुख। ज्या ज्या वेळे होते दुःख, करता धावा देतो सुख। ज्या ज्या वेळे होते दुःख, करता धावा देतो सुख। ख्रिस्त माझा तारणार, मला वाटे प्रिय फार। किती नम्र प्रभू झाला, पापी जग तारायाला। 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 ख्रिस्त माझा तारणार, मला वाटे प्रिय फार। माते परे देतो धीर, मने आता तरे फिर। माते परे देतो धीर, मने आता तरे फिर। माते परे देतो धीर, मने आता मागे फिर। ख्रिस्त माझा तारणारा,
मला वाटे प्रिय फार, काय सांगू त्याचे प्रेम देवार वारसेम, काय सांगू त्याचे प्रेम देवार वारसेम, काय सांगू त्याचे प्रेम देवार वारसेम. ख्रिस्त माझा तारणारा, मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणारा, मला वाटे प्रिय फार. मला वाटे प्रिय फार, मला वाटे प्रिय फार. जाऊया देवाच्या वचनाकडे. पवित्र शास्त्रातून जो शास्त्रपाठ आजच्या करता देवबापाने नेमलेला आहे त्याकडे देवाचा आत्मा तुम्हाला आणि मला घेऊन जात आहे. अनुवाद याचा 4था अध्याय 29 ते 31 ही 3 वचनं आपण ऐकूया. पवित्र शास्त्रातून अनुवाद याचा ग्रंथ याचा 4था अध्याय आणि 29 ते 31 ही वचनं आपण ऐकूया. पण तेथून जरी तुम्ही आपला देव परमेश्वर याला शरण गेलात आणि पूर्ण जीवे भावे त्याच्या शोधास लागलात तर तो तुम्हास पावेल. तू संकटात पडलास आणि ही सर्व अरिष्टे तुझ्यावर आली म्हणजे शेवटी तू आपला देव परमेश्वर याच्याकडे वळशील आणि त्याची वाणी ऐकशील. कारण तुझा देव परमेश्वर हा दयाळू देव आहे. तो तुला अंतर देणार नाही, तुझा नाश करणार नाही आणि तुझ्या पूर्वजांशी त्याने शपथपूर्वक केलेला करार तो विसरणार नाही. आमेन. त्याचप्रमाणे एफेसकरास पत्राचा 4था अध्याय आणि 32 ओवी आज आपण आजच्या आपल्या मननाकरता आणि चिंतनाकरता या ठिकाणी घेऊन. एफेसकरास पत्र संत पौलाने एफेसकरास लिहिलेलं पत्र याचा 4था अध्याय आणि 32वी ओवी. आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा. आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी आणि कनवाळू व्हा. जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केली आहे तशी तुम्ही एकमेकाला क्षमा करा. आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी आणि कनवाळू व्हा. जशी ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केली आहे तशी तुम्ही एकमेकांना क्षमा करा. एकमेकाबद्दल कनवाळू व्हा. संत पौलाने एफेसकराच्या लिहिलेल्या मंडळीला हा सुंदरसा संदेश, सुंदरसा उपदेश त्या ठिकाणी केला की तुम्ही एकमेकाविषयी कनवाळू व्हा, दयाळू व्हा, कृपाळू व्हा. कारण तुमचा आणि माझा देव याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याचा स्वभाव कनवाळू आहे, याचा स्वभाव दयाळू आहे, याचा स्वभाव ममताळू आहे आणि त्याला तुमची आणि माझी काय येतो, कळवळा येतो. आणि म्हणून तुम्हाला एकमेकाविषयी कळवळा येऊ द्या, एकमेकाविषयी तुम्ही कनवळ व्हा असं संत पौलाने एफेसकराच्या मंडळीला निवेदन केलं, सांगितलं, संदेश दिला, उपदेश केला की एकमेकाबद्दल कनवळ व्हा. कारण तुमचा आणि माझा ख्रिस्त याचा स्वभाव हा कनवाळू, दयाळू, कृपाळू, ममताळू असा आहे. आणि जर आम्ही त्याचे लोक आहोत आणि जर आम्ही त्याचे लेकरं आहोत आणि जर आम्ही त्याचे शिष्य आहोत तर तुमचा स्वभाव हा कनवाळू असू द्या, तुमचा स्वभाव हा ममताळू असू द्या, तुमचा स्वभाव हा दयाळू असू द्या. कारण तुमच्या आणि माझ्या ख्रिस्ताचा स्वभाव हा दयाळू आहे आणि त्याला तुमचा आणि माझा कळवळा येतो. आमचा प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वभाव हा दयाळू आहे, कनवाळू आहे आणि त्याला आमचा कळवळा येतो. पवित्र शास्त्रामध्ये माझ्या प्रिय बहिणींनो, भावांनो, तुम्ही आणि मी जात असताना की प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वभाव हा कनवाळू आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला आमचा कळवळा येतो, तो आमच्यावर प्रेम करतो, तो आमच्यावर प्रीती करतो. आणि इतकंच केवळ नव्हे तर त्याने आपल्या देहाचं आणि त्याच्या पवित्र रक्ताचं सिंचन करून वधस्तंभावर तुमच्या आणि माझ्यासाठी यज्ञ केला आणि आपल्या स्वभावाच्या द्वारे त्याने तुमचं आणि माझं
धारण केलं. आमच्या ख्रिस्ताचा स्वभाव, माझ्या ख्रिस्ताचा स्वभाव, तुमच्या ख्रिस्ताचा स्वभाव हा कणवाळू आहे आणि त्याला तुमचा कळवळा येतो. पवित्र शास्त्रामध्ये काही प्रसंग नमूद केलेले आहेत आणि त्यापैकी एक 2-3 प्रसंगाकडे देवाचा आत्मा तुम्हाला आणि मला नेत आहे. काय झाले प्रभू येशू ख्रिस्त त्या काळामध्ये आणि त्याच्या जीवनामध्ये की चालत असताना सुमारे 4000 लोक समुदाय त्याच्या पाठीमागे सतत आणि सतत चालला होता आणि ते उपाशी होते, तहानलेले होते आणि त्यांना खावायस काही नव्हतं. परंतु ते येशूला सोडत नव्हते. येशूच्या मागत जाण्याचं त्यांनी बंद केलं नव्हतं. त्यांच्यामध्ये कित्येक आजारी लोक होते, त्यांच्यामध्ये कित्येक दुखणेकरी होते, त्यांच्यामध्ये कित्येक तरी काय झालेले आहे कष्टाने आणि ओझीने लादलेले लोक होते आणि या सर्वापासून आपल्याला सुटका मिळावी, येशूने आपल्यावर दया करावी आणि म्हणून हे लोक सतत आणि सतत येशूच्या मागे होते. आणि येशूने आपल्या शिष्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं. मार्कुस वर्तमान याचा 8वा अध्याय आणि 2रं वचन. मार्कुस वर्तमान याचा 8वा अध्याय 2रं वचन. मला या लोकांचा, येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, मला या लोकांचा कळवळा येतो कारण आज ते 3 दिवस ते माझ्या बरोबर आहेत व त्यांच्या जवळ खावायस काही नाही, प्यावायस काही नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना बोलवलं आणि तो समुदाय बघितला. 4000 लोकांचा समुदाय त्याच्या पाठीमागे जात आहे आणि रात्रंदिवस त्याच्या पाठीमागे ते लोक आहेत आणि त्यांच्याजवळ अन्न नाही, पिण्याला पाणी नाही आणि सतत येशूच्या मागे ते आहेत. आणि येशूने त्यांच्याकडे दृष्टी फेकली आणि पाहिलं की बरंचसं प्रचंड लोकसमुदाय, जवळजवळ 4000 लोकांचा लोकसमुदाय काय झालेलं त्याच्या पाठीमागे येत आहे, त्याचं अनुकरण करत. आणि येशूने शिष्याला बोलवलं आणि येशूने शिष्याला म्हटलं, मार्कुस वर्तमान याचा 8वा अध्याय 2रं वचन, की मला या लोकांचा कळवळा येतो कारण आज ते 3 दिवस माझ्या बरोबर आहेत आणि त्यांच्याजवळ खावायस काही नाही. माझ्या प्रिय बहिणींनो आणि भावांनो, जेव्हा आम्ही येशू जवळ राहतो, जेव्हा आम्ही येशूचं अनुकरण करतो, जेव्हा येशूला आम्ही धरून राहतो, येशूला आम्ही बिलगून राहतो, येशूच्या आम्ही सानिध्यात राहतो, येशूच्या आम्ही संगतीत राहतो, येशूच्या आम्ही दृष्टिक्षेपात असतो, अशा वेळेस जेव्हा येशू आमच्याकडे बघतो त्यावेळेस आमच्या येशूला, आपल्या ख्रिस्ताला तुमचा आणि माझा कळवळा येतो. त्याने शिष्याला बोलवलं आणि म्हटलं या लोकांस खावायस काय द्यायला पाहिजे. शिष्य म्हटले 4 ते 4.5 हजार लोकांचा समुदाय आणि यांना खावायस आपल्याजवळ द्यावंच काय नाही. येशूने म्हटलं तुमच्याजवळ काय आहे. ते म्हटले आमच्याजवळ 7 भाकरी आहे. येशूने म्हटलं त्या इकडे आणा. येशूने त्या 7 भाकरी घेतल्या, आशीर्वाद दिला आणि त्या वाटून दिल्या. आणि मला तुम्हाला सांगू द्या, त्या येशूच्या कळवळ्याने, त्या येशूच्या प्रेमाने त्या 7 भाकरीच्या तुकड्यामध्ये सुमारे काय झालेले की 4000 लोक जेवून तृप्त झाले. 4000 लोक जेवून तृप्त झाले आणि शिल्लकही काही उरलं. येशूला आमचा कळवळा येतो. त्याच्या कळवळ्याने आमची गरज भागली जाते, त्याच्या कळवळ्याने आम्हाला आशीर्वाद मिळतात, त्याच्या कळवळ्याने आम्हाला सहाय्य मिळतं. कारण येशू हा जो देवाचा एकुलता एक पुत्र आहे, हा याचा स्वभाव कळवळ्याचा आहे. तो दयाळू आणि कृपाळू आहे. आणि म्हणून एका गीतकर्त्याने म्हटलं, माझ्या कृपाळू देवाचा गायीन मी धन्यवाद. माझ्या कृपाळू देवाचा गायीन मी धन्यवाद. त्या देवाचा, कृपाळू देवाचा, दयाळू देवाचा, प्रेमळ देवाचा, त्या कणवाळू देवाचा, त्या कळवळा येणाऱ्या येशूचा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आम्ही धन्यवाद गावा, ही त्याची इच्छा आहे. कारण त्याचा स्वभाव, त्याला आमचा कळवळा येतो. काय झाले, येरोयाच्या वाटेवर 2 आंधळे होते आणि ते 2 आंधळे त्या ठिकाणी भीक मागत बसले होते आणि येशू त्या येरोयाच्या वाटेवरून जात आहे आणि येशू जात आहे हे त्या 2 आंधळ्यांना कळलं आणि ते जोराने ओरडू लागले. ते म्हटले की अहो दाविदाचे पुत्र, आम्हावर दया करा. अहो ख्रिस्त देवाचे पुत्र, आम्हावर दया करा. परंतु शिष्यांनी त्यांना दटवलं, त्यांना ओरडण्यास मना केली. परंतु जसे शिष्य त्यांना दटावत होते तसे ते 2 आंधळे अधिक आणि अधिक ओरडत होते. आणि येशूने ते पाहिलं आणि ऐकलं आणि येशूने काय झालं, त्या आंधळ्यांचा त्यांना कळवळा आला. मत्तय वर्तमान याचा 20वा अध्याय आणि 24वा वचन. मत्तय वर्तमान याचा 20वा अध्याय 24वा वचन. 20:34. हा वाचूया आपण. मत्तय वर्तमान याचा 20वा अध्याय 34वा वचन.
तेव्हा येशूला कळवळा येऊन त्याने त्याच्या डोळ्यास स्पर्श केला तेव्हा त्यास तात्काळ दिसू लागले आणि आणि ते त्याच्या मागून चालले. प्रेज द लॉर्ड. येशूचा स्वभाव कळवळ्याचा आहे. येशू हा कृपाळू देव आहे. 2 आंधळे वाटेवर बसलेले आहेत आणि ते येशू जवळून जात आहे, त्यांना नाजरत कर येशू जवळून जात आहे हे त्यांना कोणीतरी सांगितलं आणि ते जोराने ओरडू लागले, अहो दाविदाचे पुत्र आम्हावर दया करा. परंतु जेव्हा जसे ते ओरडत होते तसे शिष्यांनी त्यांना धमकावलं आणि म्हटले की नाजरत कर येशू जात आहे, ओरडू नका. परंतु जसे त्यांना ते धमकवत होते तसे ते अधिक जोराने ओरडले आणि त्या गर्दीमध्ये, त्या गोंधळामध्ये, त्या प्रचंड लोकसमुदायामध्ये त्यांचं ते ओरडणं येशूच्या कानी गेलं. त्यांची ती रिक्वेस्ट, त्यांची ती विनंती येशूच्या कानी गेली आणि ते अंतःकरणापासून ओरडत आहे, अंतःकरणापासून हाक मारत आहे हे येशूने ओळखलं आणि येशूला त्यांचा कळवळा आला. मत्तय वर्तमानाचं 20 अध्याय 24 वचनामध्ये म्हटलं की तेव्हा येशूला कळवळा येऊन त्याने त्याच्या डोळ्यात स्पर्श केला तेव्हा त्यास तात्काळ दिसू लागले आणि ते त्याच्या पाठीमागून चालले. माझ्या प्रिय बहिणींनो, भावांनो, येशूला आमचा कळवळा येतो. आमच्या जीवनात ज्या गरजा आहेत, ज्या समस्या आहेत, अडचणी, ज्यामुळे आम्ही त्रासलेलो आहोत, ह्या सर्व गोष्टी येशू काढून टाकतो. त्याला तो अधिकार आहे, पॉवर आहे. परंतु केव्हा? जेव्हा आम्ही येशूला हाक मारू आणि जेव्हा आमचा येशूला कळवळेल. हे आंधळे सतत आणि सतत न थकता, न भीता, न घाबरता त्या येशूला त्या गर्दीमध्ये हाक मारत होते आणि ती हाक येशूच्या कानी गेली. मत्तय वर्तमान याचा 15 अध्याय 30 वचनामध्ये म्हटलं की लोक थवेचे थवे येशूच्या मागे जात होते. लोकांनी ओळखलं होतं की येशूचा स्वभाव हा कळवळ्याचा स्वभाव आहे. वाचूया आपण मत्तय वर्तमान 15 अध्याय 30 वचन. मग लोकांचे थवेचे थवे त्याच्याकडे आले. त्याचबरोबर लंगडे, व्यंग, आंधळे, मुके व दुसरे पुष्कळ रोगी त्यांना त्याने त्याच्या पायाशी आणून ठेवले आणि येशूला त्यांचा कळवळा आला. आणि त्या कळवळ्याच्या द्वारे येशूने ते लंगडे, मुके, आंधळे, व्यंग, आजारी, असाध्य रोगाने पिचडलेले सर्व लोकांना त्याच्या कळवळ्याच्या द्वारे येशूने काय केलं? बरं केलं, शुद्ध केलं, त्यांना चांगलं केलं, त्यांना नवीन जीवन दिलं. येशूला आजारी लोकांचा कळवळा आला. आमचा येशूचा स्वभाव हा कृपाळू आहे. आमच्या येशूचा स्वभाव हा दयाळू आहे. आमचा येशूला तुमचा आणि माझा कळवळा येतो. आणि येशू राज्याची घोषणा, सुवार्तेची घोषणा करीत सभास्थानात येशू शिकवत असता, सर्व प्रकारचे रोग बरे करीत असताना लोक समुदायाला पाहून त्याचा कळवळा आला. लोक समुदायाचा त्याला कळवळा आला. मग आमच्या देवाचा स्वभाव हा कळवळ्याचा स्वभाव आहे. मत्तय वर्तमान याचा 9 अध्याय 36 वचन आम्हाला शिकवतं. मत्तय वर्तमान याचा 9 अध्याय 36 वचन वाचूया आपण ते. तेव्हा लोक समुदायाला पाहून त्याला कळवळा आला, कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे ते गांधलेले आणि पांगलेले होते. वाचूया आपण. तेव्हा लोक समुदायाला पाहून उपाशी तापाशी फिरणाऱ्या त्याच्या पाठीमागच्या लोक समुदायाला पाहून, गरजा असलेल्या लोक समुदायाला पासून, आजारी असलेल्या लोक समुदायाला बघून, निराळ्या प्रकारच्या समस्या, प्रॉब्लेम्स, डिफिकल्टी असलेल्या लोक समुदायाला बघून, आणि जेव्हा तो लोक समुदाय येशूच्या मागे चालत होता आणि गरजेसाठी येशूकडे येत होता आणि गरजेसाठी येशूला हाक मारत होता आणि गरजेसाठी येशूला विनंती करत होता, अशा त्या लोक समुदायाला बघून येशूने त्यांचा काय आला? कळवळा आला. वाचूया आपण मत्तय 9:36 मध्ये. तेव्हा लोक समुदायाला पाहून त्याचा त्याला कळवळा आला, कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे ते गांधलेले व पांगलेले होते. तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणाला, पीक फार आहे पीक फार आहे खरे, पण तू काम करी थोडे आहे. माझ्या देवाला आमचा कळवळा येतो. माझ्या प्रिय बहिणीनं मार्क वर्तमानाचा 6 अध्याय 34 वचन आम्हाला शिकवतं की येशू मच्छीतून उतरला तेव्हा त्याने लोकांचा मोठा समुदाय पाहिला. ते तर मेंढपाळ नसलेले मेंढरासारखे अनाथ होते, म्हणून येशूला त्यांचा कळवळा आला आणि तो त्यांना शिक्षण देऊ लागला. याचा अर्थ असा आहे की आमचा देव हा कळवळ्याचा देव आहे. तुमचा आणि माझा कळवळा येशूला येतो. वाचूया आपण मार्क वर्तमान 34 अध्याय 6 अध्याय 34 वचन. 6:34 मध्ये म्हटलंय.
येशू मचव्यातून उतरला येशू मच्छ्यातून उतरला तेव्हा त्याने लोकांचा लोकांचा मोठा समुदाय पाहिला पाहिला. ते तर मेंढपाळ नसलेले मेंढरासारखे होते म्हणून त्याला त्यांचा कळवळा आला. आला. येशूचा स्वभाव हा कळवळ्याचा. पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पुढे जात आहोत आणि आम्ही बघत आहोत की येशूचा स्वभाव हा प्रेमळ, दयाळू, कृपाळू, ममताळू, कणवाळू आणि त्याला तुमच्या आणि माझ्याबद्दल कळवळा येतो. तो कळवळ्याचा देव आहे. तो कळवळ्याचा देव आहे. आणि म्हणून संत पौलाने इफिसकराच्या मंडळीस लिहिलं की तुम्ही एकमेकाविषयी कणवळू राहा, एकमेकाबद्दल तुम्हाला कळवळा येऊ द्या, कारण जशी तुम्ही तुमच्या भावाची क्षमा कराल तसा येशू त्याला कळवळा येऊन तो तुमच्या पापांची क्षमा करेल. माझ्या प्रिय बहिणींनो, भावांनो, काय झालेले पवित्र शास्त्रामध्ये कुष्ठरोगी आहेत आणि ते रस्त्याच्या कडेला बसलेले आहेत आणि येशू जात आहे आणि येशू जाते हे त्यांनी पाहिलेलं आहे आणि त्यांनी येशूला हाक मारलेली. माझ्या प्रिय बहिणींनो, भावांनो, येशूने त्यांच्याकडे बघितलं आणि येशूला त्यांचा कळवळा आला. माझा प्रिय बहिणींनो आणि भावांनो, जे तुम्ही गरजू असाल, समस्यात असाल, अडचणीत असाल, तुमच्या वाटा बंद झालेल्या असतील, दुःखाचे डोंगर तुमच्या समोर असतील, अडचणीचे डोंगर तुमच्या समोर असतील, तुमच्या जीवनामध्ये हिरोचे चट असतील, तुमच्या प्रवासामध्ये तुमच्या वाटेवर तांबडा समुद्र असेल, डोंट वरी, काळजी करू नका. कारण ज्या ज्या वेळेस असले प्रसंग येतील, ज्या ज्या वेळेस तुम्हाला सामोरे जावं लागेल, ज्या ज्या वेळेस तुमच्या जीवनात असे प्रश्न उभे राहतील, ज्या ज्या वेळेस तुमच्या जीवनामध्ये असे डोंगर येतील, माझ्या प्रिय बहिणींनो आणि भावांनो, मला सांगू द्या, जेव्हा अशा परिस्थितीमध्ये तुम्ही येशूला हाक माराल, येशूकडे याल, येशूकडे पाहाल, त्याच्या सान्निध्यात याल, त्याच्याजवळ बसाल, त्याच्या संगतीत राहाल, अशा वेळेस तुमच्या जीवनातील सर्व कठीण गोष्टी काढून टाकण्यासाठी, त्रासदायक गोष्टी काढून सांगणे, येशूला तुमचा कळवळा आल्याखेरीज कधी राहणार नाही. काय झाले? कुष्ठरोगी वाचूया आपण मार्कुश वर्तमान याचा पहिला अध्याय 40, 41, 42 ही 3 वचनं वाचूया. मार्कुश वर्तमान याचा पहिला अध्याय 40, 41 आणि 42. तेव्हा एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला व त्याच्या पुढे गुडघे टेकून त्याला विनंती करून म्हणाला, आपली इच्छा असली तर मला शुद्ध कराव्यास आपण समर्थ आहात. तेव्हा त्याला त्या कुष्ठरोग्याचा कळवळा आला. त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला व म्हटले, माझी इच्छा आहे, तू शुद्ध हो. तेव्हा लागलीच त्याचे कुष्ठ निघून जाऊन तो शुद्ध झाला. का? येशूला त्याचा कळवळा. तेव्हा त्याला त्याचा कळवळा आला. त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला व म्हटले, माझी इच्छा आहे की तू शुद्ध हो, तू बरा हो, तू चांगला हो, तुझा आजारपण निघून जावं, तुझा त्रास निघून जावं, तुझी समस्या निघून जावं. तेव्हा लागलेच त्याचे कुष्ठ जाऊन तो शुद्ध झाला. माझ्या प्रिय बहिणींना, भावांनो, येशूला तुमचा माझा कळवळा आहे. तो कळवळ्याचा देव आहे. पवित्र शास्त्रामध्ये अजूनही आम्ही पुढे जातो. नाईन नावाचं गाव आहे आणि त्या नाईन नावाच्या गावावर एक यात्रा चाललेली आहे आणि ती यात्रा प्रेत यात्रा आहे. ती यात्रा अंतयात्रा आहे आणि ती नाईन नावाच्या गावाच्या वेशीवरती यात्रा आलेली आहे. त्या वेशीच्या बाहेर दुसरी एक यात्रा नाईन नावाच्या गावामध्ये येत आहे आणि ती यात्रा येशूची आहे आणि येशूच्या पाठीमागे प्रचंड लोकसमुदाय आणि नाईन गावामध्ये ते प्रवेश करीत आहेत आणि नाईन गावामध्ये येशू आणि त्याच्या पाठीमागचा लोकसमुदाय प्रवेश करत आहेत आणि ते वेशीवर येऊन थांबलेले आहेत आणि त्या नाईन गावच्या गावामधून दुसरी यात्रा निघत आहे आणि ती अंतयात्रा आहे आणि ती काय झालेली, त्या वेशीवरती आलेली आणि एका विधवा बाईचा मुलगा त्या ठिकाणी काय झालेला, तरुण मुलगा विधवा बाईचा मुलगा तरुण मुलगा मृत झालेला आहे आणि वेशीजवळ येऊन इकडनं अंतयात्रा आणि तिकडनं येशूची संजीवन यात्रा, या दोन यात्राचा तिथं काय झालेलं आहे, ते आमने सामने आलेले आणि येशूने बघितलेलं आहे की त्या तरुण मुलगा ज्या तिरडीवर ठेवलेला होता आणि ज्याला दफन करण्यासाठी घेऊन चाललेलं, त्या तिरडीच्या पाठीमागे एक विधवा स्त्री, ज्या बाईचा तो मुलगा होता, काय झालेले, ती रडत होती, ती दुःख प्रकट करत होती, ती हंबरडे फोडत होती, ती दुःखी होती, ती कष्टी होती, ती अश्रू ढाळत होती. कारण तो तिचा आधार होता, एकुलता एक मुलगा होता आणि ती विधवाचा तो होता. म्हणजे दुसरं अपत्य तिला होणं शक्य नव्हतं, दुसरं लग्न करणं तिला तिच्या जीवनात ते बसत नव्हतं आणि म्हणून ती दुःखी आणि कष्टी होती. येशूने त्या विधवेकडे बघितलं. त्या गर्दीमध्ये येशूने त्या प्रेताकडे बघितलं.
बघितलं नाही, येशूने त्या लोक समुदायाकडे बघितलं नाही, येशूने त्या लोक समुदायाच्या संख्येकडे बघितलं. येशूचं लक्ष, येशूची नजर, येशूची दृष्टी त्या विधवा बाईवर गेली, त्या बहिणीवर गेली, तिच्या दुःखाकडे गेली, तिच्या क्रोशाकडे गेली, तिच्या आक्रोशाकडे गेली, तिच्या रडण्याकडे गेली. आणि येशू त्या ठिकाणी गेला. वाचूया लोकऋषी वर्तमान याचं 7वा अध्याय 13 वचन. तिला पाहून प्रभूला म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आला, तिचा कळवळ आला व तो तिला म्हणाला, रडू नको. 14 वचन. मग जवळ जाऊन त्याने तिरडी स्पर्श केला. तेव्हा खांदेकरी उभे राहिले. मग तो म्हणाला, मुला मी तुला सांगतो, उठ. तेव्हा तो मृत झालेली सम उठून बसला व बोलू लागला. मग त्याने त्याला त्याच्या आईच्या हवाली केले. ग्रेट मिरेकल, अद्भुत काम कशामुळे झालं? येशूला आमचा कळवळा येतो. तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला होतो. तिला म्हणाला, रडू नको. येशू तुमच्या आणि माझे अश्रू पुसणारा देव आहे. तुमच्या आणि माझ्या अश्रूची किंमत त्याला आहे. तुमच्या आणि माझ्या दुःखाची किंमत त्याला आहे. तुमच्या आणि माझ्या खेदाची किंमत त्याला आहे. तुमच्या आणि माझ्या गरजेची किंमत त्याला आहे. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये ज्या उणीवा आहेत, समस्या आहेत, अडचणी आहेत, हे सर्व त्याला माहिती. ही नोज व्हेरी वेल. फक्त आम्ही येशूच्या सान्निध्यामध्ये जायला पाहिजे. आम्ही येशूच्या समोर जायला पाहिजे. ती प्रेत यात्रा, ती अंतरयात्रा जेव्हा येशूच्या समोर आली आणि येशूने त्या बाईकडे बघितलं आणि येशूला तिचा कळवळा आला आणि तो म्हटलं की रडू नको. आणि येशू तिरडीकडे गेला आणि त्या मृत शरीराला, मृत देहाला येशूने ऑर्डर केली, हुकम केली, मुला मी तुला सांगतो उठ. आणि ते मृत शरीर त्याचा काय झालं, येशूची वाणी ऐकली आणि ती वाणी ऐकून ते मुलगा उठला आणि त्या मुलाला येशूने घेतलं आणि आईच्या स्वाधीन जीवन केलं. माझ्या प्रिय बहिणींनो, ती अंतरयात्रेचं स्वरूप बदललं. ते अंतरयात्रा ती आनंद यात्रा झाली आणि ती यात्रा येशूच्या यात्रेमध्ये सामील झाली आणि जय जयकार झाला, जय घोष झाला. कारण एकच होतं की येशूला त्या बहिणीचा कळवळा आला. आमचा देव हा कनवाळू आहे, आमचा देव हा कृपाळू आहे. स्तोत्र 85 आणि 15 वचन आम्हाला शिकवतं की आमचा देव हा दयाळू आहे आणि त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त हा कृपाळू आहे आणि त्याला आमचा कळवळा येतो. स्तोत्र 85 आणि 15 वचन. तरी हे प्रभू तू सदैव कृपाळू, मंदक्रोध, दयामय, दया संपन्न आणि कळवळा येणारा देव आहेस. प्रेज द लॉर्ड. आणि त्या देवाची आम्ही सेवक आहोत. आणि म्हणून इफिस्कराच्या मंडळीला संत पाऊल लिहितो की तुम्ही एकमेकाविषयी कणवाळू राहा, कारण तुमचा आणि माझा ख्रिस्त हा कणवाळू आहे. तुम्ही एकमेकाला क्षमा करा, कारण तुमच्या आणि माझ्या येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर त्या चोराला क्षमा केली. माझ्या प्रिय बहिणींनो आणि भावांनो, आम्ही येशूचे आहोत. त्याचं चिन्ह आमच्या शरीरावर धारण केलेलं आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेल्या अनुवादाचा 4 अध्याय 31 वचनामध्ये, कारण तुझा देव परमेश्वर हा दयाळू देव आहे. वाद बेबी, कारण तुझा देव परमेश्वर हा दयाळू देव आहे. तो तुला अंतर देणार नाही, तुझा नाश करणार नाही आणि तुझ्या पूर्वजांशी त्याने शपथपूर्वक केलेला करार तो विसरणार नाही. कारण तो दयाळू आहे, कारण तो कृपाळू आहे, कारण तो कनवाळू आहे आणि आमच्या सर्व स्थिती त्याला माहीत आहे. आम्ही काय करीत आहोत, आम्ही कशी आहोत, आम्ही कुठे जात आहोत, कुठे राहत आहोत, आमचं अंतःकरणात काय आहे, हे सर्व तो जाणतो. परंतु जेव्हा गरजेचा समय, समस्येचा समय, अडचणीचा समय, दुःखाचा समय, आजाराचा समय, क्लेशाचा समय, चिंतेचा समय आम्ही येशूच्या सामोरे जातो, येशूच्या दृष्टीस पडतो, येशूला आम्ही हाक मारतो, येशूच्या संगतीत येतो, येशूच्या पायाजवळ बसतो, त्यावेळेस येशूला माझ्या बहिणींनो आणि भावांनो तुमचा कळवळा येतो आणि त्या कळवळीच्या द्वारे तो तुमच्या जीवनातील सर्व वाईट गोष्टी आणि सर्व त्रासदायक गोष्टी तो काढून टाकतो. म्हणून आम्ही भस्म झालो नाही, म्हणून आमचा नाश झाला नाही, म्हणून आमचा ऱ्हास झाला नाही. विलापगीताचा 3 अध्याय 22 वचन की देवाची करुणा ही रोज सकाळी आमच्यावर नव्याने होते. येशूची करुणा प्रत्येक दिवशी, प्रत्येक समय आमच्यावर काय करते, दया करते. विलापगीताचा 3 अध्याय 22 वचन. आम्ही भस्म झालो नाही, ही परमेश्वराची दया होय. कारण त्याच्या करुणेत खंड पडत नाही. आम्ही भस्म का झालो नाही, आमचा पापात नाश का होत नाही,
कारण त्याच्या करुणेत खंड पडत नाही, त्याच्या कळवळ्यामध्ये दुरावा येत नाही, त्याचा कळवळा अखंड आहे. आणि म्हणून माझ्या बहिणींनो भावांनो, तो आमचा प्रभू आहे आणि त्याचा पिता आमचा बाप आहे. आमच्या पित्याला कळवळ येतो. काय झाले? उधळ्या पुत्र वडिलाकडून सर्व मालमत्ता घेतली, दूरदेशी गेला, सर्व खर्च केलं, खायची प्यायची विवंचना आली, काम कुठे मिळेना. एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये त्याने काम धरलं. डुकरं चारण्याचं काम होतं, डुकरं सांभाळण्याचं काम होतं, डुकराच्या पाठीमागे जाण्याचं काम होतं. आणि संध्याकाळी डुकराच्या कळपामध्ये त्या कोंडवाड्यात तो झोपत असे. वडिलांच्या घरातून वडिलांची आज्ञा मोडून निघाला होता, वडिलांना दोष देऊन निघाला होता, वडिलांपासून आपल्या हिश्श्याची मालमत्ता घेऊन निघाला होता, वाईट संगतीत होता. पण जेव्हा त्याच्याकडचे पैसे संपले, जेव्हा सर्व काही संपलं, मित्रमंडळीने त्याला सोडून दिलं आणि त्याची परिस्थिती बिकट झाली. आणि तो मनात म्हटला की ही डुकराची शेंगा खातात, ही डुकराची भुईमुगाची शेंगा खातात, याची टलपरं जरी मला खायला भेटली तरी मी माझं पोट भरेल. अशी त्याची परिस्थिती होती. त्याचे कपडे फाटलेले होते, त्याला आंघोळ नव्हती, त्याचे केस वाढलेले होते, त्याचे नख वाढलेले होते, त्याचा चेहरा विद्रूप झाला होता, त्याचं शरीर क्रूज झालं होतं. आणि एक दिवशी तो भानावर आला, एक दिवशी तो शुद्धीवर आला. तो म्हटला मी उठून आपल्या बापाकडे जाईल आणि त्याच म्हणेल, हे पिता, तुझ्या विरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध मी पाप केलेलं आहे आणि तुझा मुलगा म्हणून मी घेण्यास योग्य नाही. कारण तुझ्या संगतीतून मी बाहेर आलेले आहे, तुझ्या सानिध्यातून मी बाहेर आलेले, तुझ्या घरातून मी बाहेर आलेले आहे, तुझ्या कृपेतून मी बाहेर आलेले आहे, तुझ्या कळवळ्यापासून मी दूर गेलेलं आहे, तुझ्या दयाळू स्वभावापासून मी दूर गेलेलं आहे. मी उठून आपल्या बापाकडे जाईल. आणि तो गेला आपल्या बापाकडे आणि तो त्या गावामध्ये आला. माझ्या बहिणींना आणि भाऊंनो, त्या गावातील त्याच्या बरोबरच्या वयाच्या मित्रांनी त्याला ओळखलं नाही. त्या गावातील ते कुत्रे जे होते ते कुत्र्यांनी त्यांना ओळखलं नाही. मला तुम्हाला सांगू द्या की कुत्र्यांना एक स्मेल म्हणजे वास, जी शक्ती देवाने दिलेली आहे, ते ओळखतात की हा मनुष्य आपल्या गावचा आहे का नाही. पण तो त्या मनुष्याला त्या वासावरून सुद्धा कुत्र्यांना ओळखतं. ती कुत्री त्याच्यावर भुकायला लागली, ते लहान मुलं त्याला दगड मारायला लागले. त्याच्या त्याचे मित्रमंडळी त्या गावात होते, त्यांनी त्याला ओळखलं नाही. पण तो जसं तो वेशीच्या आत आला आणि जेव्हा तो आपल्या बापाच्या घराकडे गेला, त्याचा बाप त्या ठिकाणी उभा होता आणि त्याने बघितलं की हा मुलगा येत आहे. पण तो त्याच्या चालीवरून, त्याच्या बॉडी लँग्वेजवरून त्या बापाने ओळखलं की हा भिकारी जरी असला, हा क्रूज जरी असला, याचं विद्रूप चेहरा झालेला असला, तरी हा माझा मुलगा आहे. आणि तो बाप त्या मुलाकडे चालू लागला. त्या बापाला त्या मुलाचा कळवळ आला. लूक वर्तमान याचा 15वा अध्याय 20, 21, 22, 23, 24 वचने आपण वाचतोय. लूक वर्तमान याचा 15वा अध्याय 20 ते 24 वचने आपण वाचतोय. मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहे, तो दूर आहे तोच. त्याच्या बापाने त्याला पाहिले आणि त्याला त्याचा कळवळ आला. कळवळ आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याचे मुके घेत. कळवळ आला बापाला. तुमचा आणि माझा बाप याचा स्वभाव कळवळ्याचा आहे. तो कृपाळू आणि दयाळू आहे, तो प्रेमळ आहे, तो सहनशील आहे. तो तुमचा आणि माझं सर्व काही सहन करतो. काय म्हटलेलं आहे? मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहे, तो त्याच्या बापाने त्याला पाहिले आणि त्याला त्याचा कळवळ आला आणि धावत जाऊन त्याने त्याच्या गळ्यात गळा घालून त्याचे मुके घेतले. पुढे काय केलं त्या बापाने? मुलगा त्याला म्हणाला, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध तुमच्या विरुद्ध पाप केला आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घ्यावास मी योग्य नाही. पण बापाने आपल्या दासांना सांगितले, लवकर उत्तम झगा आणा, याला घाला, याच्या हातात अंगठी घाला, पायात जोडे घाला आणि पुष्ट पशु कापून आपण खाऊ आणि आनंद करू. कारण हा माझा मुलगा मेला होता, तो जिवंत झालेला आहे, हरवला होता, तो सापडलेला. मग ते आनंद. माझ्या बहिणींनो, आज आम्ही मेलेल्यामध्ये आहोत का? आज आम्ही हरवल्यामध्ये आहोत का? आणि जर असं असेल आणि देवाच्या संगतीपासून आम्ही दूर गेलेलो असो, देवाच्या कळवळ्यापासून आम्ही दूर गेलेलो असो, देवाच्या सानिध्यामधून आम्ही दूर गेलेलो असो, देवाच्या कृपेमधून आम्ही दूर गेलेलो असो, आमच्या काही चुकामुळं, आमच्या काही इच्छेमुळं, आमच्या काही मनामुळं देवाच्या संगतीतून आम्ही बाहेर पडलेलो असो, पण तो एक दिवस तुम्ही निश्चय करा, मी उठून आपल्या बापाकडे जाईल आणि त्याच म्हणले, पिता, स्वर्गाविरुद्ध आणि तुझ्या विरुद्ध मी पाप केलेलं आहे. आणि जेव्हा तुम्ही चाल आणि जेव्हा तुमचा आणि माझा पिता तुम्हाला आणि मला अवस्था कोणती असू द्या, परिस्थिती कोणती असू द्या, बघेल, त्यावेळेस त्याला तुमचा आणि माझा कळवळ आहे. त्याचा कळवळ स्वभाव जागा होईल
मग ते उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहेस तो त्याच्या बापाने त्याला पाहिले आणि त्याला त्याचा कळवळा आला आणि जे पूर्वीचं सर्व काही वैभव होतं ते सर्व त्याला देऊन टाकलं. त्याला आंघोळ घातली, त्याला जोडे घातले, त्याला कपडे दिले, त्याला दागिने, त्याला काय झालेलं त्याच्या गळ्यामध्ये कंठ घातला आणि पुष्टपशु कापले आणि जयघोष केला आणि स्तुती आणि धन्यवाद केला आणि आनंदाचं वातावरण झालं. गॉड कॅन चेंज युअर सिच्युएशन. पण केव्हा? जेव्हा तुम्ही स्वतःहून देवाकडे जाता, त्याला हाक मारता. आणि जेव्हा आम्ही स्वतःहून देवाकडे जातो त्यावेळेस देवाला तुमचा आणि माझा कळवळा आल्याशिवाय कधी राहणार नाही. माझ्या प्रिय बहिणींना भावांनो, येशूला त्या उपाशी तापाशी लोकांचा कळवळा आला आणि त्यांचे आजार, त्यांचे दुःख आणि त्यांचे क्लेश बरे केले. एलोयच्या वाटेवर बसलेल्या त्या 2 आंधळ्यांचा येशूला कळवळा आला आणि येशूने त्यांना दृष्टीदान दिलं, त्यांना डोळे दिले. येशूला त्या येरोच्या वाटेवर बसलेल्या कुष्ठरोग्यांचा कळवळा आला आणि येशूने त्यांना स्पर्श करून त्यांचा कुष्ठरोग दूर केला. माझ्या प्रिय बहिणींना भावांनो, त्या नाईन गावच्या वेशीवर त्या विधवा बहिणीचा येशूला कळवळा आला आणि त्याचा मृत्यू झालेला मुलगा येशूने कळवळा आल्यामुळं त्या ठिकाणी जिवंत केला. माझ्या प्रिय बहिणींना भावांनो, तुमचा आणि माझा येशू हा कळवळा आहे. तो दयाळू आणि कृपाळू आहे आणि तो सतत आमच्यावर प्रेम करणारा आहे आणि अखंड प्रेम करणारा आहे. आणि म्हणून आज आम्ही ठरवूया, आज आम्ही निश्चित आमच्या अंतःकरणात विचार करू, मनन आणि चिंतन करू की देवा, तुझा कळवळा मला प्राप्त होण्यासाठी दयेने आणि कृपेने माझ्या अशक्त देहाला, अशक्त मनाला, अशक्त अंतःकरणाला तुझ्यापासून दूर जाऊ देऊ नको. तुझ्या संगतीपासून मला बहकू नको, भटकू देऊ नको. तर तुझ्या कृपेने आणि तुझ्या दयेने तू मला तुझ्या सान्निध्यात ठेव. माझ्या कृपाळू देवाचा गायेन प्रेम भाव. माझ्या कृपाळू देवाचा गायेन प्रेम भाव. माझ्या कृपाळू देवाचा गायेन प्रेम भाव. संत पौली पिस्कराच्या पत्रामध्ये मंडळीला देतो, तुम्ही एकमेकाविषयी कळवळू राहा, एकमेकाविषयी कळवळा येऊ द्या. आणि जशी तुमच्या पित्याने तुम्हाला क्षमा केली, जशी येशूने तुम्हाला क्षमा केली, तशी तुम्ही एकमेकाला क्षमा करा. प्रभू करो आणि आजच्या वचनापासून या लेन्थ समयामध्ये तो तुम्हाला आणि मला सहाय्य करू. आपण प्रार्थना करू. प्रेमळ आणि कृपाळू देवबापा, आम्ही तुझी स्तुती आणि धन्यवाद करतो. तू महान आणि जिवंत देव आहे. आम्ही भस्म झालो नाही ही तुझा कृपाळूपण आहे. आम्ही भस्म झालो नाही ही तुझी कृपा आहे. आणि म्हणून देवबापा, तुझ्या कृपेस्तव या पुढचे दिवस तू आम्हाला तुझ्या देवबापा कृपाळूपणात ठेव. आणि आम्हाला प्रत्येक स्थितीमध्ये जेव्हा आम्ही अडचणीत असू, संकटात असू, क्लेशात असू, रोगात असू, आजारात असू, देवबापा निरनिराळ्या प्रकारच्या खेदामध्ये आम्ही असू, दुःखामध्ये असू, अशा वेळेस आमचा तुला कळवळा येऊ दे, अशी आम्ही तुला प्रार्थना करतो. येशू राया, त्या उपाशी 4000 लोकांचा तुला कळवळा आला आणि तू त्यांना जेवण दिलं. येशू राया, त्या येरोच्या वाटेवर बसलेल्या 2 आंधळ्याचा तुला कळवळा आला आणि तू त्यांना दृष्टीदान दिलं. येशू राया, त्या येरोच्या वाटेवर बसलेल्या त्या कुष्ठ रोग्याचा तुला कळवळा आला आणि तू त्याला शुद्ध केलंस. येशू राया, त्या नाईन नावच्या गावच्या वेशीवर त्या विधवे बहिणीचा तुला कळवळा आला आणि तिचा मृत मुलगा तू जिवंत केला. प्रभू, आमची स्थिती कशी असो, पण तो आमच्या या स्थितीमध्ये आमचा तुला कळवळा येऊ दे, असे आम्ही तुला प्रार्थना करतो. कारण तू कळवळा येणारा देव आहेस. तारणारा येशू याच्या नावाने मागतो म्हणून तू आई. आमेन. आणि आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमच्या अंतःकरणे मने देवाचा आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात आणि प्रीतीत राखो. आणि सर्व समर्थ देवचं बाप त्याची प्रीती, देवचं पुत्र आमचा प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्त त्याची कृपा आणि देवचं पवित्र आत्मा त्याची पवित्र सहभागिता आता आणि सदा सर्व काळ तुम्हास राहो. आमेन. माझ्या प्रिय बहिणी आणि भावांनो, आजच्या शब्दात दिवशी आम्ही सर्व आपलं येशू दर्शन या मालिकेमध्ये स्वागत करतो. आणि जर आपल्याला या संदेशाच्याद्वारे परमेश्वर सहाय्य करत असेल आणि आशीर्वादित करीत असेल तर कृपा करून येशू दर्शन यूट्यूब तुम्ही काय करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रमंडळीला पाठवा, आपल्या नातेवाईकाला पाठवा. आणि आजच्या शब्दात दिवशी पवित्र मंदिरामध्ये जाऊन आपल्या दीक्षित पालकांकडनं
आपल्या रेव्हरंड पास्टरकडनं देवाचा संदेश ऐका आणि त्यापासूनही लाभ घ्या. प्रभू करो आणि तो तुम्हाला सहाय्य करो. शांतीने जा, शांतीचा प्रभू तुमचं संरक्षण करो. भेटूया पुढच्या शब्दाद्वारे येशू दर्शन या मालिकेमध्ये. थँक्यू व्हेरी मच. गॉड मे ब्लेस यू.